एक महत्त्वाची बातमी, आज बारामतीमध्ये राष्ट्रवादी जनसन्मान महामेळावा आणि जाहीर सभा पार पडणार आहे। तर याच मेळाव्यामधून विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार असल्याची माहिती आहे। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष आहे। यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। या ठिकाणी अजित पवार काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। याच ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सुद्धा उपस्थित असतील। दरम्यान यावेळी विधान परिषदेमध्ये खरं तर अजित पवार पक्षाला हे चांगलं यश मिळालेलं आहे आणि त्यानंतर हा मेळावा होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर या सगळ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना अजित पवार काय मार्गदर्शन करतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। कारण आगामी विधानसभा निवडणूक अतिशय महत्त्वाची आणि चुरशीची होणार आहे। महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कट्टर हा सामना होणार आहे आणि या सामन्यामध्ये अजित पवार पक्षाला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे। त्यासाठीच अजित पवार यांनी हा मेळावा आयोजित केलेला आहे। या मेळाव्यामध्ये आता अजित पवार काय कानमंत्र या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना देतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे।